मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना जर एखादी बाई, ज्या बाईचं वय ना 30 ते 50 वर्षांपर्यंत ज्या बाईचं वय आहे, सो अशी बाई ना जर तुमच्यासोबत बोलताना जर ती 3 कामं ना सतत वारंवार जर ती बाई ना तुमच्यासोबत बोलताना ती 3 कामं करत असेल, तर मित्रांनो समजून जा की ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. त्या बाईला ना तुमच्यासोबत संबंध बनवायचे आहेत. त्या बाईला ना तुम्हाला आपल्यावरती ना चढवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो ह्याचा अर्थ ना हा असाच होतो. तर मित्रांनो जर एखादी बाई ना बोलता बोलता तुमच्यासोबत ती 3 कामं करत असेल, तर कधी पण ना हलक्यामध्ये घेऊ नका. तर मित्रांनो ती 3 कामं ना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे की तुमच्यासोबत ना बोलताना आपल्या नवऱ्याची बुराई करणं आणि तुमची ना भरपूर प्रमाणामध्ये तुमची तारीफ करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना, ज्या बाईचं वय 30 ते 50 वर्षांपर्यंत ज्या बाईचं वय आहे, सो अशी भाभी ना जर तुमच्यासोबत बोलताना तुमची ना भरपूर प्रमाणामध्ये तुमची तारीफ करते की तू ना असा आहेस, तू ना तसा आहेस, एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणजे तुमच्यासमोर ना तुमची भरपूर प्रमाणामध्ये तुमची तारीफ करते आणि त्याच वेळी ना आपल्या नवऱ्याची बुराई करते. म्हणजे माझा नवरा किती बेकार आहे, म्हणजे तो माझ्यासोबत असं वागतो, माझा नवरा ना एकदम बेकार आहे, माझा नवरा ना म्हणजे मला अजिबात आवडत नाही, म्हणजे काश तुझ्यासारखा माझा नवरा असता तर, असं म्हणजे तुमच्यासोबत बोलताना ना तुमची तारीफ करते आणि आपल्या नवऱ्याची ना बुराई करते. सो मित्रांनो असं जर वारंवार असं जर होत असेल ना, तर मित्रांनो ह्याला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. कारण एखादी भाभी ना परपुरुषासोबत बोलताना जर त्याची तारीफ करत असेल आणि त्याच्यासमोर ना आपल्या नवऱ्याची म्हणजे ती बुराई करत असेल, तर त्याचा अर्थ ना हा असाच होतो की ती भाभी ना आपल्या नवऱ्यासोबत ती खुश नाही आहे. म्हणजे त्या भाभीला ना आपला नवरा तिला आवडत नाही आहे आणि ज्या परपुरुषाची ती तारीफ करत आहे, सो तो परपुरुष ना तिला आवडत आहे आणि त्या परपुरुषासोबत ना त्या भाभीला संबंध बनवायची तिला इच्छा आहे. तर मित्रांनो त्याचा अर्थ ना हा असाच होतो. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत बोलताना ना कायमचं तुम्हाला टच करणं आणि तुम्हाला चिकटणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुमच्यासोबत बोलताना ना तुम्हाला कायमचं जाणून बुजून तुम्हाला टच करणं आणि तुम्हाला चिकटणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी भाभी ना तुमच्यासोबत बोलताना तुम्हाला ना वारंवार जाणून बुजून तुम्हाला ती टच करते किंवा तुम्हाला चिकटण्याचा प्रयत्न करते, सो मित्रांनो त्याला पण ना तुम्ही हलक्यामध्ये कधीच घेऊ नका. कारण एखादी बाई ना परपुरुषाला तेव्हाच टच करते आणि तेव्हाच त्याला चिकटण्याचा प्रयत्न करते जेव्हा ती ना आपल्या नवऱ्यासोबत ती खुश नसते आणि जेव्हा तिला आपला नवरा ना तिला आवडत नसतो आणि जेव्हा तिला तो पुरुष ना तिला आवडत असतो आणि त्या पुरुषासोबत ना त्या बाईला संबंध बनवायचे असतात. तर मित्रांनो तेव्हाच ना एखादी भाभी असं परपुरुषाला ती टच करते आणि त्याला चिकटण्याचा प्रयत्न ती भाभी करते. कारण त्या भाभीला ना त्या परपुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, तू मला आवडतोस आणि तुला ना मला माझ्यावरती चढवून घ्यायची मला इच्छा आहे, असं त्या भाभीला ना त्या परपुरुषाला म्हणजे तिला दाखवायचं असतं. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बोलताना ना आपल्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? बोलताना ना आपल्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी भाभी ना, ज्या भाभीचं वय ना 30 ते 50 वर्षांपर्यंत आहे, सो अशी भाभी ना एकदम पर्सनल गोष्टी, एकदम म्हणजे वैयक्तिक गोष्टी तुम्हाला सांगते. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं नातं कसं आहे, त्या भाभीला ना पिरियड कधी येतात, म्हणजे तिने ना आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे तिने शेवटचे संबंध कधी बनवले होते, अशा पर्सनल गोष्टी ना, अशा वैयक्तिक गोष्टी जर एखादी भाभी ना तुमच्यासोबत वारंवार जर ती शेअर करत असेल, तर मित्रांनो त्याला पण ना तुम्ही हलक्यामध्ये अजिबात घेऊ नका. कारण एखादी भाभी ना अशा पर्सनल गोष्टी एखाद्या परपुरुषासोबत ती तेव्हाच शेअर करते जेव्हा तिला ना तो परपुरुष तिला आवडत असतो आणि त्या परपुरुषाला ना तिला आपल्यावरती चढवून घ्यायची तिला इच्छा असते.
असते तेव्हाच मित्रांनो आपल्या पर्सनल गोष्टी, आपल्या वैयक्तिक गोष्टी भाभी ना असं कोणाला पण सांगते. तर मित्रांनो हा पण पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.